नमस्कार, श्री चंडिका माता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपण ऑइल स्टार्टरची सर्व्हिसिंग कशी करतात ते बघूया। हे बघा, या ऑइलचं स्टार्टर जर कधी याच्यामध्ये ऑइल नसलं तर 10 नंबर वरती चिपकून जातं। तर आपण आता याला खोलून बघूया याच्यामध्ये ऑइलची लेवल कुठपर्यंत आहे। याला हे झालं का आलं पाहिजे का? हॅलो, तर मित्रांनो, याच्यामध्ये झाकण असतं तर तरी झाकण कधी काढू नये, नाही तर काढल्याच्या नंतर याच्यामध्ये अशी घाण होते। तर कृपया करून कधी पण कोणी पण याचं झाकण काढू नये। वायर बसवल्याच्या नंतर पुन्हा जसं होतं तसं झाकण बसून द्यावे। तर तर बघा मित्रांनो, हे स्टार्टरची ऑइल लेवल जी ती थोडी कमी झालेली आहे, 2-3 इंचानी। तर आपण याच्यामध्ये ऑइलची लेवल आणूया आणि पहिले याची सर्व्हिसिंग करून घेऊया। हा, तर मित्रांनो, हे 10 नंबर आहे, हे तुम्ही बघू शकता। हे ऑइलची लेवल कमी झाल्यामुळे या जे पट्ट्या आहे या काळवटलेल्या आहे। आपण आता या पेट्रोलनी साफ करून घेऊया आणि पॉलिश पेपरनी साफ करून घेऊया, जेणेकरून 10 नंबर चालू मध्ये सोडून देईल। ऑइलची लेवल कमी झाल्यामुळे आपण आता नवीन ऑइल टाकत आहोत। पहिलं ऑइल खराब झालेलं होतं भरपूर। सर, ऑइल टाकूया याच्यात। आता याच्या पट्ट्या आणि ते घासून घेतलेलं आहे आणि पेट्रोलने धुवून काढलेलं आहे, पुसून काढलेलं आहे। आणि आता आपण ऑइलमध्ये फिट करूया। हा, तर मित्रांनो, आता आपण याची सर्व्हिसिंग केलेली आहे आणि आणि आता जसं कनेक्शन आहे तसं कनेक्शन करून देऊ। आणि याची स्टार्टरची खासियत म्हणजे अशी की हे स्टार्टर लो व्होल्टेजमध्ये पण गरम होत नाही ऑइल असल्यामुळं। आणि याची जी गॅरंटी आहे, समजा या स्टार्टरला आता 7 ते 8 वर्ष झालेली आहे तरी पट्ट्या बदलाचं काम नाही पडलं, तर आपण हे स्टार्टर आणू शकता। श्री चंडिका माता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करून मिळेल। ठीक आहे, धन्यवाद।